सर्व कवींना आणि मान्यवरांना विनंती आहे, जरा पुढच्या वरून घेतल्यात तर कार्यक्रमाला सोयीस्कर. सर्व उपस्थित कवींना विनंती आहे की आपण जर यादीमध्ये नाव नोंदवलं नसेल तर आपण कवींच्या यादीमध्ये नाव नोंदणी करावी. नमस्कार, आगतम स्वागतम सुस्वागतम. अभ्युदय प्रतिष्ठान पुणे समीक्षा पब्लिकेशन पंढरपूर प्रकाशित काव्य तरंग या कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभात आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. कवी व्यंकटेश देशमुख यांनी लिहिलेला हा काव्यसंग्रह आज आपल्यासमोर प्रकाशित होतोय आणि त्याच्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि आपल्या रसिक प्रेक्षकांचं मी अत्यंत मनापासून स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर आज आपल्यासमोर उभे आपल्यासमोर आलेले आहेत, आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांना सर्वांना विनंती करतो की सरस्वतीच्या पवित्र स्तवनाने आणि सरस्वतीची पूजा करून आपण या वाग्यज्ञाचा सुरुवात करावा आणि मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की कृपया त्यांनी सरस्वती पूजनासाठी उपस्थित राहावे.
या कुंदेंदु तुषारहार धवला या शूभ वस्त्रावृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिर्देवैः सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा. वाग्देवता सरस्वती या विद्या वाणी आणि कला यांच्या अधिपती देवतेला वंदन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत. कर्मयोगी रतनजी माळी सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होत आहे. एका कवीने फार छान म्हटलं होतं की दिव्याने दिवा लावायला हवा, दिव्याने दिवा लावायला हवा आणि जमलंच तर सूर्य देखील पणतीत लावायला हवा आणि जर जमलंच तर सूर्य देखील पणतीत आणायला हवा. तोच प्रयत्न ह्या ज्ञानाचा प्रकाश आणि विद्येचा प्रकाश सर्वत्र पसरावा याचे एक प्रतीक म्हणून मान्यवर दीपप्रज्वलन करीत आहेत. समाज सुधारक स्वर्गीय सौ शैलाताई रतन माळी या महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेच्या संस्थापिका यांच्याही प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आता त्याचं पूजन मान्यवर करीत आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रतीकांचं महत्त्व फार मोठं आहे. तर दीप प्रज्वलन किंवा सरस्वतीचं पूजन ही काही प्रतीकं आपण दर कार्यक्रमांमध्ये आवर्जून पाहतो, आवर्जून आपल्यासमोर आलेली पाहतो. याच्या मागचं नक्की उद्दिष्ट हेच असतं की हा ज्ञानमय दीप जो मान्यवरांच्या हस्ते लावला जातोय तो प्रत्येकाच्या काळजामध्ये रुजला पाहिजे आणि प्रत्येकाच्या पर्यंत तो ज्ञानाचा प्रकाश पोहोचावा हाच त्याचा उद्देश असतो. धन्यवाद सर्व मान्यवरांचे धन्यवाद. कृपया आपण स्थानापन्न व्हावं. असं म्हणतात की साधी गोष्ट जर कुठलीही गोष्ट एका साध्या माणसाने समजावली तर त्याचं महत्त्व वेगळं असतं आणि एखाद्या अधिकारी माणसाने तीच गोष्ट समजावली तर त्याचं महत्त्व वेगळं असतं. हा ज्ञानदीप सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या मान्यवरांनी आपल्यासमोर केलंय. त्याच्यातून नक्कीच हा काव्याचा नंतर या विद्वत्तेचा आणि ज्ञानाचा दीप सर्वांच्या काळजापर्यंत हृदयापर्यंत पोहोचेल अशी मी सरस्वती चरणी प्रार्थना करतो. आता या कार्यक्रमामध्ये ज्या मान्यवरांची आपल्याला उपस्थिती लाभली आहे त्या सर्वांचं स्वागत म्हणून एक प्रतिकात्मक आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. या सन्मान प्रसंगी मी सर्वांना विनंती करतो की या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून आपल्याला महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेच्या अध्यक्षा सौ स्मिताताई वाघ ह्या लाभलेल्या आहेत. शैक्षणिक कार्यामध्ये त्यांचं जे मोठं काम आहे त्या कामातूनही त्यांनी वेळ काढून आज या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवलं त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार. मी सौ ज्योती देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी स्मिताताईंचं स्वागत करावं आणि त्यांचा सन्मान आपल्या इथे करावा. पुष्प, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असं या सन्मानाचं स्वरूप आहे. आपल्या या कार्यक्रमाचं स्वागत आणि सन्मान आपण या प्रमुख अतिथींचा करतोय.
हा एक विलक्षण योगायोग म्हणायला हवा की थोर समाजसुधारक सौ शैलाताई माळी यांचं पूजन करून, यांना अभिवादन करून, तसंच माता सरस्वतीचं अभिवादन करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात केली आहे. आणि या स्त्री शक्तीचंच प्रतिनिधित्व करण्यासाठी जणू काही आपल्याला अध्यक्षा सुद्धा असतील त्यांच्या रूपाने मिळालेले आहे. तर हा एक महत्तम योगायोग म्हणायला हवा. मी यापुढे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि ज्यांच्या शुभ हस्ते या काव्यसंग्रहाचं प्रकाशन होणार आहे अशा विदा पिंगळे सरांचं स्वागत श्री व्यंकटेश देशमुख सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे याचे कार्यवाह म्हणून विदा पिंगळे सर कार्यरत आहेत. विदा पिंगळे सर हे ज्येष्ठ साहित्यिक आहेत आणि 5व्या अहिराणी साहित्य संमेलन चिंचवड याचे संमेलनाध्यक्ष म्हणूनही सरांनी मोठे काम पाहिलेले. साहित्य क्षेत्रात इतकं मोलाचं योगदान देणाऱ्या विदा पिंगळे सरांचा पिंगळे सरांचा आज आपल्याला सहवास लाभतो आहे आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते आज आपल्यामध्ये सहभागी होत आहेत. याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. यानंतर मला काही बाबू बोरकरांच्या काही ओळी आठवतात की देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे ते गोरटे ते सावळे की गोमटे या मोल नाही फारसे. ज्यांच्या कर्माने, ज्यांनी आपल्या कर्मानेच एक देखणेपण आपल्या आयुष्यामध्ये रुजवलेलं आहे अशा कर्मयोगी श्री रतन माळी सर यांचा स्वागत, यांचा सत्कार श्री शशिकांत देशमुख सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. अत्यंत खडतर आयुष्यामधून, अत्यंत खडतर परिस्थितीमधून सुद्धा ज्यांनी एक शिक्षणाचं रोपटं या पुण्याच्या भूमीमध्ये रुजवलं आणि आज त्याचा मोठा वटवृक्ष झालेला आपल्याला पाहायला मिळतो अशा खऱ्या अर्थाने कर्मयोगी ज्यांना म्हटलं पाहिजे अशा रतन माळी सरांचा इथे सत्कार होतोय. बोरकरांच्या कवितेच्या पुढच्या वेळी अशा आहेत की देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालिती वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. अशा वृक्ष वाळवंटामध्ये सुद्धा स्वतःच्या अस्तित्वाने ज्यांनी हा शिक्षणाचा बीजारोपण केलं आणि त्याचा महावृक्ष आज आपल्या समोर या संस्थेच्या रूपाने उभा आहे अशा सरांचा सत्कार करणं हेही आपलं एक भाग्य म्हणायला हवं. यापुढे मी प्राध्यापक विजय लोंढे सरांचा सत्कार व्हावा अशी मी विनंती करतो. मी श्री सुशील कुलकर्णी सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी लोंढे सरांचा सत्कार करा, स्वागत करावं. प्राध्यापक लोंढे सर हे साहित्यिक म्हणून या साहित्य विश्वामध्ये प्रसिद्ध आहेत. यांचा अनेक काव्यसंग्रह प्रकाशित आहे. त्यांचं संपादित साहित्य आणि बालसाहित्य यांच्यामध्ये सुद्धा त्यांनी साहित्यामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे. थोर समाजसुधारक महात्मा फुले यांचे चरित्र आणि त्याचबरोबर ज्ञानीघाटातील पाऊल पुन्हा, शेतीचे अभंग, लेख अंतरीचा ठेवा, महात्मा फुले काव्य दर्पण अशा अनेक काव्यसंग्रहातून त्यांचा आपल्याला परिचय होतो. अनेक लेखसंग्रह याच्याबरोबरच ज्येष्ठ निवेदक आणि व्याख्याते म्हणूनही ते आपल्याला परिचित आहेत. अशा विजय लोंढे सरांचा सत्कार सुशील कुलकर्णी सर यांनी केला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यानंतर मी आपल्या या कार्यक्रमामध्ये, पुढच्या कार्यक्रमामध्ये जे ज्येष्ठ कवी आपल्याला कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून लाभले असे मसूदभाई पटेल सर यांचा सत्कार, यामध्ये गुलाब पुष्प देऊन यांचा सत्कार ओंकार देशमुख सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. एक ज्येष्ठ साहित्यिक ज्यांचं साहित्य विश्वामध्ये अत्यंत मानाचं स्थान आहे अशा गझलकार मसूदभाई पटेल यांचा सत्कार ॲडव्होकेट ओंकारराव देशमुख करतायत, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व, एक मोलाचा आधार आपल्याला या कार्यक्रमामध्ये मसूदभाई पटेल सरांच्या रूपाने आपल्याला मिळतो. मी यापुढे प्राध्यापक विजय अंधारे सर
यांचा सत्कार मिलिंद देशमुख सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. देशमुख इंडस्ट्रीजचे मिलिंद देशमुख हे उद्योगपती म्हणून कार्यरत आहेत. तर सुप्रसिद्ध कवी प्राध्यापक विजय अंधारे सर या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. हेही एक मोलाचं आपल्याला दुर्मिळ योगायोग म्हणावं लागेल. या पुढे होणारा कवी संमेलनाचं सूत्रसंवाद करण्याचं काम प्राध्यापक अंधारे सरांचं आहे आणि त्यांचा काय करिश्मा आहे तो आपल्याला त्या कार्यक्रमात नक्कीच पाहायला मिळणार आहे. या साहित्य विश्वामध्ये अत्यंत एक मोलाचं स्थान, आपली एक वेगळी ओळख त्यांनी या रूपाने आपल्या समोर व्यक्त केलेली आहे. त्याचबरोबर आज आपल्या इथे श्री अरुण देशमुख सर आलेले आहेत. अरुण देशमुख सर म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये एक मोठं अधिकारी पद त्यांनी भूषवलंय. अशा ज्येष्ठांचे आपल्याला आज या कार्यक्रमामध्ये अत्यंत मोलाचं सहकार्य मिळतंय. त्यांनाही मी अशी विनंती करतो की मी अरुण देशमुख सरांना अशी विनंती करतो की आपले जे अत्यंत या कार्यक्रमामध्ये महत्त्वाचं योगदान मिळालं, ज्या शाळेचा आपल्याला सहभाग मिळाला, त्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून आज आपल्यामध्ये जे अजय शिखरे सर हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार मधुकर देशमुख सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. अरुण देशमुख सर यशोदीप माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि या सर्व कार्यक्रमाची जी नियोजन झालेलं आहे, आयोजन झालेलं आहे, यामध्ये शिखरे सरांचा एक मोठा सहभाग आपल्याला मिळालेला आहे. शिखरे सर या आयोजनामध्ये आपल्या बरोबर इतके सहभागी झालेले आहेत की त्यांनी आपल्या वतीने अरुण देशमुख सरांचा सत्कार केला आहे. पण शिखरे सरांचा सत्कार करणंही या क्षणी अत्यंत मोलाचं आहे. तर मी मिलिंद देशमुख सरांना अशी विनंती करतो की त्यांनी शिखरे सरांचा सुद्धा सत्कार करावा. आयोजनामध्ये रमून जाणं म्हणजे काय असतं हे आपल्याला यातून बघायला मिळतं की त्यांनी आपल्या बाजूने येऊन सरांचा सत्कार केला. मी मिलिंद देशमुख सरांना विनंती करतो की शिखरे सरांचा त्यांनी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार. याचबरोबर आपल्या सर्वांचे स्नेही आणि सर्व आयोजनामध्ये यांचा अत्यंत उत्साहाचा सहभाग असतो अशा अभय पाटील सर यांचा सत्कार येथे शशिकांत देशमुख यांनी करावा, शशिकांत देशमुख सरांनी करावा अशी मी विनंती करतो. गुलाब पुष्प आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान येथे करण्यात यावा, स्वागत येथे करण्यात यावं अशी मी शशिकांत देशमुख सरांना विनंती करतो. सर्व मान्यवरांचे अत्यंत मनापासून आभार मानतो त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आणि आज त्यांची जी महत्तम उपस्थिती आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि त्यांची जी महत्तम उपस्थिती आपल्याला लाभली आहे त्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार करून आता आपण कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे वळूया. थोडासा कार्यक्रमामध्ये मी व्यत्यय आणतो त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पहिलं आज हा जो काव्यसंग्रहाचं जे प्रकाशन होत आहे व्यंकटेश सरांचं, मी त्यांना काय म्हणता माहीत नाही पण आम्ही त्यांना रविभाऊ म्हणतो. तर आमचे रविभाऊ जे आहे तर आमचं जामखेड अहमदनगर जिल्ह्यामध्ये खूप मोठं कुटुंब आहे. जामखेड जवळ आमची 100 घरं आहेत. तर त्या घरातला हा एक कुलदीपक जो आहे त्या कुलदीपकाचं जे काही आज चांगल्या पद्धतीने प्रकाशन होत आहे आणि माझ्या घरच्या माणसाचं कौतुक करायची मला संधी या ठिकाणी लागते आणि मी माझ्या
म्हणून शशी सरांना आणि ओंकार सरांना विनंती करतो की आपल्या घरच्या माणसाचं तुम्ही गुच्छ घेऊन कौतुक करावं. सर्व जगाने केलेलं कौतुक एका बाजूला आणि आपल्या माणसांनी पाठीवर मारलेली कौतुकाची थाप एका बाजूला, तसंच देशमुखांनी सर्व देशमुखांनी एकत्र येऊन जो हा सत्कार केलेला आहे त्याचं एक वेगळंच मोलाचं स्थान या सत्कार समारंभामध्ये आणि स्वागत समारंभामध्ये आहे. त्याच साईडने असं करा. कुटुंबातल्या व्यक्तींनीच केलेला हा सन्मान हा नक्कीच या सन्मानांच्या यादीमध्ये अग्रस्थानी राहील याची शाश्वती वाटते. धन्यवाद. सर्वांचे अत्यंत मनापासून आभार मी व्यक्त करतो. जसं मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे आयुष्यामध्ये सन्मानाचं फार मोलाचं स्थान असतं. ज्या पद्धतीने आपल्याच माणसांनी जेव्हा आपल्या पाठीवर कौतुकाची थाप मारलेली असते ती सर्व सन्मानांपेक्षा आपल्या काळजाच्या अगदी जवळ असते आणि ते एक मोठा सन्मान कवींचा आणि लेखकांचा या ठिकाणी झाला आहे. याबद्दल मी देशमुख कुटुंबियांचेही अत्यंत मनापासून आभार मानतो. जेव्हा या पुस्तकाचं जेव्हा या काव्यसंग्रहाचं प्रकाशन करायचं आणि व्यंकटेश देशमुख सरांच्या एकत्रित कवितांचं एक पुस्तक करायचं असा मानस सर्वांनी मनामध्ये आणला तेव्हा याचं स्वरूप काय असेल, याची नक्की भूमिका काय असेल, या सर्व गोष्टींवर खूप चर्चा झाली, खूप विचार झाले आणि सर्वांनी या पुस्तकाची एक भूमिका मांडली. जेव्हा आपण मोठमोठ्या नद्या बघतो, जेव्हा मोठमोठे सरोवर बघतो तेव्हा त्याचं भव्य रूप बघून आपल्याला नक्की त्याची सुरुवात कशी झाली असेल याचा अंदाज लागत नाही, थांग लागत नाही. गंगोत्रीला जेव्हा गंगेचा थेंब थेंब जमा होतो आणि नंतर पुढे जाऊन त्या गंगेचं विशाल पात्र निर्माण होतं तेव्हा त्या अत्यंत विशाल पात्राकडे मनमोहक अशा तिच्या स्वरूपाकडे बघून आपल्याला मनामध्ये उत्सुकता निर्माण होते की याचा उगम कसा झाला असेल, याची सुरुवात कशी झाली असेल, नक्की या स्वरूपामागची भूमिका काय असेल. तर ती समजावून देण्यासाठी आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी आपल्यासमोर श्री शशिकांत देशमुख सरांनी यावं आणि आपल्याला प्रास्ताविक स्वरूपामध्ये थोडं मार्गदर्शन करावं अशी त्यांना विनंती आहे. आजच्या कार्यक्रमाची सन्माननीय अध्यक्ष, व्यासपीठावर सर्व मान्यवर, सर्व कवी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी, आत्ताच आमचे अरुण काका देशमुख हे आमच्या रामखेडच्या देशमुख फॅमिलीतील एक ज्येष्ठ व्यक्ती आहेत. तर ते आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि त्यांची अगोदर बुके देऊन सन्मान करण्याची इच्छा होती, कारण माझ्या घरचा कार्यक्रम आहे आणि घरच्या कार्यक्रमाला घरच्या व्यक्तीला मला आधी तो म्हणजे त्याची अशी भावना होती मी आधी त्यांचा सत्कार करायला हवा आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना ओंकार झाला, मी झालं आणि रामखेडराव देशमुख आहे, आम्हाला सगळ्यांना बोलावून त्यांनी त्यांचा सन्मान केला. आज माझे पितृतुल्य बंधू व्यंकटेश देशमुख यांच्या काव्य तरंग या कविता संग्रहाचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे. हा क्षण आम्हा देशमुख कुटुंबियाच्या दृष्टीने आणि सर्व आर्टिस्टांच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा असा क्षण आहे. तसं आमचं संपूर्ण कुटुंब हे शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे. माझे वडील कैलासवासी अंबादास देशमुख, माझे चुलते कैलासवासी शांताराम देशमुख, माझे बंधू व्यंकटेश देशमुख, मी, माझी पत्नी, आमच्या वहिनी, आम्ही सर्व कुठल्या ना कुठल्या प्रकारे शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहोत. आणि माझे बंधू व्यंकटेश देशमुख ते शिक्षक असल्यामुळे त्यांना सुरुवातीपासूनच वाचन, लेखन, सूत्रसंचलन, भाषण या गोष्टीची आवड होती.
आणि त्या आवडीतूनच त्यांना प्रचंड वाचन करण्याची आवड निर्माण झाली आणि त्या वाचनाच्या आवडीतून त्यांना कविता लेखनाचा छंद त्यांच्यामध्ये निर्माण झाला. त्यांच्या भक्ती, प्रेम, सामाजिक, देशभक्तीपर अशा विविध प्रकारच्या कविता, विविध प्रकारच्या वाचनिका ह्या नियमित विविध दैनिका आणि नियतकालिकातून प्रसिद्ध होत आलेल्या आहेत. त्यांच्या या सर्व कवितांचं वैशिष्ट्य म्हणजे या सर्व कविता ह्या सकस सशक्त आणि सामर्थ्यशाली अशा आहेत आणि त्या आपणास विचार करण्यास प्रवृत्त करतात. त्यांच्या कवितेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या अगदी साध्या सोप्या शब्दात लिहिलेल्या आहेत आणि हे सर्व जरी खरं असलं तरी कवी आपल्या कवितेतून हजार शब्दांचा आशय एका वळीतून व्यक्त करत असतो. एवढं सामर्थ्य कवीच्या एका ओळीमध्ये असतं. श्री व्यंकटेश देशमुख यांच्या विविध नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या कवितांचा आज एकत्रित काव्य तरंग या नावाने कवितांचा संग्रह आपल्या पुढे येत आहे. आज त्याचं प्रकाशन होत आहे. त्यानिमित्त मी आमच्या देशमुख कुटुंबियाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचा पुढील कविता संग्रहही लवकरात लवकर प्रसिद्ध व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि माझा प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद शशिकांत सर. अत्यंत मोजक्या शब्दांमध्ये त्यांनी या पुस्तकाची भूमिका मांडली. अत्यंत मोजक्या शब्दांमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की नक्की हे पुस्तक प्रकाशित करण्यामागे लेखकाचा आणि प्रकाशकांचा सुद्धा दृष्टिकोन काय असेल. यापुढे लेखकांची जेव्हा आता आपण ओळख करून घेत होतो, त्यांच्याबद्दल सांगत होतो, तेव्हा एक शिक्षणाचा वारसा ज्या कुटुंबामध्ये आहे त्या शिक्षणाच्या वारशामधूनच ज्या लेखकाची कवीची जडणघडण झाली त्यांनी हा काव्यसंग्रह लिहिला आहे आणि त्याच्यामध्ये अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी मांडलेल्या. जर एक प्रवास बघायला गेला देशमुख सरांचा तर मागच्या जवळपास 35 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये अविरत काम केल्यानंतर सुद्धा तेच त्या शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या मनातील कवी जिवंत ठेवणं ही एक मोठी गोष्ट सरांनी यामध्ये साधली. तुकाराम महाराज त्यांच्या एका कवितेमध्ये म्हणतात, एका अभंगामध्ये म्हणतात की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दाचं आमूच्या जीवाचे जीवन, शब्दाचं आमूच्या जीवाचे जीवन, शब्द वाटे धन जन लोका. ज्यांच्या आयुष्यामधली श्रीमंती आणि संपत्ती ही शब्दांनीच सार्थक होते अशा अत्यंत श्रीमंत घरातून देशमुख सरांचा जन्म झाला आणि त्याचाच वारसा त्यांनी पुढे चालवला. आज शब्दरूपांनी त्यांचं जे पुस्तक प्रकाशित होतंय त्यांच्या कवितांमधून, शब्दांमधून एक फार मोठा वारसा ते आपल्या पुढे देत आहेत हे आपल्याला पाहायला मिळते. अत्यंत तरुण वयापासूनच कवितेसाठीची उर्मी त्यांच्या मनामध्ये जागृत झाली. जामखेड सारख्या ठिकाणून त्यांनी शैक्षणिक कार्याची सुरुवात केली. पुढे गिरवली, पुणे असा शिक्षणासाठीचा प्रवास त्यांनी केला. पण अशा प्रवासामध्ये, धडपडीमध्ये सुद्धा मनामध्ये कवीचं मन जागं होतं आणि त्या कवीच्या मनाने परिस्थितीकडे, आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींकडे एक वेगळ्या दृष्टिकोनाने बघितलं आणि त्याच्यातून अनेक कवितांचा जन्म झाला. आपण जर या आज प्रकाशित होणाऱ्या पुस्तकावर आपण नजर टाकली तर आपल्याला त्याच्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये कवीने केलेली रणमर्दुंकी आपल्याला दिसते. उदाहरणार्थ आपण कविता तर यात बघूच, पण याच्यामध्ये राजकारणाकडे बघणारी एक वेगळी नजर म्हणजे वात्रटिका पण आपल्याला दिसून येते. कसं असतं, प्रत्येकच माणूस एखाद्या घटनेकडे बघतो, पण तो माणूस कवी असतो ज्याचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. एखाद्या वेळी ठेच लागली तर त्या ठेचेमुळे रडणं आणि दुःख व्यक्त करणं हे सामान्यांचं काम असतं, पण जेव्हा कवीला ठेच लागते तेव्हा त्याचं काव्य होतं आणि तेव्हा त्याचं गीत होतं. अशा अनेक कवितांमधून आज आपल्याला एक पुनःपरिचय व्यंकटेश देशमुख सरांचा होणार आहे. एक अत्यंत सोपी साधी गोष्ट आपल्या पुराणांमधून, आपल्या संस्कृतीमध्ये चालत आलेली. गोष्टींमधून फक्त आशयच घ्यायचा असतो, त्याचे पुरावे मागायचे नसतात. तर एक गोष्ट अशी आहे की एकदा भगवान विष्णू नारदाला म्हणतात की जगामध्ये माझे अनेक भक्त आहेत, पण माझे जे प्रिय भक्त आहेत अशांची एक यादी मी करणार आहे.
नारदाला त्याच्यामध्ये आनंद झाला. तो म्हणाला सगळ्यात पहिलं नाव माझं असेल, कारण माझ्या तोंडामध्ये सतत नारायण नारायण ह्याचा उद्घोष असतो, घोष असतो. पण तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितलं की नाही, या गावामध्ये एक गरीब शेतकरी आणि त्याचं नाव पहिल्या ठिकाणी असेल. नारदाला मोठं आश्चर्य वाटलं की मी आयुष्यभर या नारायणाला वाहून घेतलं आणि एक सामान्य शेतकरी जो दिवसातून एखाद्या वेळी नाव घेत असेल त्याचं एवढं काय मोठं महत्व. तेव्हा नारायणांनी परीक्षा म्हणून नारदांच्या हातामध्ये एक दुधाचा प्याला दिला भरलेला आणि सांगितलं एक पृथ्वी प्रदक्षिणा करून घ्या. नारदासाठी ती सोपी गोष्ट होती. तो दुधाचा प्याला हातात घेऊन नारदाने एक पृथ्वी प्रदक्षिणा केली आणि परत नारायणाजवळ आल्यावर नारायणांनी विचारलं की आज माझं नाव तू किती वेळा घेतलं ते मला सांग. ह्याचा अर्थ आपलं काम सुरू असताना सुद्धा त्याचा विसर न पडू देणं हीच त्या नारायणाची सगळ्यात मोठी सेवा होती. तसंच आपलं शिक्षण क्षेत्रातलं फार मोठं कार्य सुरू असताना ज्यांनी ह्या कवितेची कास सोडली नाही. आज सेवानिवृत्तीनंतर देशमुख सरांचं पुस्तक प्रकाशित होतंय, पण कॉलेज वयामध्ये अत्यंत तरुण असल्यापासून त्यांनी जी या कवितेची कास धरली आहे त्याचं मोल ह्यामुळे सगळ्यात जास्त. अशा पद्धतीने या कवीच्या अनेक कविता आपल्याला या काव्यसंग्रहात पाहायला मिळणार आहेत. त्याच्या प्रकाशनासाठी मी आता सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की या पुस्तकाचं आणि याचं विमोचन करावं. आपल्या काव्यसंग्रहाचं आपल्या समोर येईल. आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून माननीय स्मिताताई वाघ, माननीय स्मिताताई वाघ आहेत, तर ज्यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे अशा ज्येष्ठ साहित्यिक विदा पिंगळे सरांना या पुस्तकाचं विमोचन करावे अशी विनंती करतो. अनेक कविता, वात्रटिका, शाळा अशा कवितांच्या अनेक प्रकारांमधून कवीचा परिचय आपल्यासमोर होतो. समीक्षा पब्लिकेशन्स पंढरपूर यांनी प्रकाशित केलेलं अत्यंत सुंदर असं मुखपृष्ठ यांनी नटलेलं हे पुस्तक आज रसिकार्पण होतंय. आज मान्यवरांच्या शुभास्ताने हे काव्यरत्न रसिकार्पण होतंय. महाराष्ट्राला प्रदीर्घ अशी साहित्य संस्कृती लाभली आहे. त्याच्यामध्ये एक नवीन पुष्प आज विणलं जातंय. याचा सर्वांना अत्यंत हर्ष आहे, अत्यंत उल्हास आहे. सर्व मान्यवरांचे मी अत्यंत मनापासून आभार मानतो. आज हा जो काव्यसंग्रह आपल्या समोर प्रकाशित झालाय, या काव्यसंग्रहाकडे पाहण्याचा या लेखक कवींचा दृष्टिकोन काय, त्यांनी नक्की त्यांच्या कुठल्या भूमिकेतून या काव्यसंग्रहाची रचना केली आहे याबद्दल आपलं मनोगत मांडण्यासाठी व्यंकटेश देशमुख सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या पुस्तकाविषयी आणि आपल्या कवितांच्या भूमिकांविषयी. व्यंकटेश देशमुख. अभ्युदय प्रतिष्ठान आयोजित काव्यतरंग या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनानिमित्त आणि कवी संमेलनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये अध्यक्षस्थान भूषवणाऱ्या आमच्या महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेच्या अध्यक्ष आदरणीय स्मिताताई वाघ मॅडम, आमचे आधारस्तंभ आदरणीय श्री रतनजी माळी सर,
त्याचप्रमाणे ज्यांच्या शुभ हस्ते आत्ताच पुस्तकाचं प्रकाशन झालं ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह आदरणीय विदा पिंगळे सर, त्याचप्रमाणे ज्येष्ठ साहित्यिक आमचे कविमित्र आदरणीय श्री विजय लोंढे सर, त्याचप्रमाणे आजच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ गझलकार आदरणीय मसूदभाई पटेल सर, त्याचप्रमाणे कवी संमेलनाचं जे सूत्रसंचालन करणार आहेत ते आदरणीय प्राध्यापक विजय अंधारे सर आणि या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री शिकरे सर, त्याचप्रमाणे आमच्या देशमुख कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती की ज्यांचा नेहमी आम्हाला मार्गदर्शन ज्यांचं मिळत असतं ते आदरणीय अरुणजी देशमुख सर, ज्ञान प्रबोधिनी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे पर्यवेक्षक आदरणीय श्री पाटील सर, मी आता सर्वांचे काही नाव घेत नाही, सर्व कविवर्ग आलेले आहेत, माझे सर्व मित्र आहेत, कविमित्र आलेले आहेत, सर्व शिक्षक आलेले आहेत, अपतेष्ट आलेले आहेत, मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपण आत्ताच पाहिलं की काव्य संग्रह प्रकाशनाचा कार्यक्रम आत्ता पार पडला. काव्य प्रकाशन सरांनी केलं. मी काही कविता ज्या लिहितो ते पहिल्यापासून लिहितो, साधारणतः 1987 पासून मी कविता लिहितो, पण ते पुस्तक रूपात येत नव्हत्या. मी नियतकालिकांमधून लिहित होतो, त्या छापून येत होत्या. काही प्रासंगिक असतील, लोकमतमध्ये उडवणूक नावाचं एक सदर यायचं, निवडणूक असली की त्या काळामध्ये बरेच दिवस झाले तर त्यामध्ये माझ्या वार्ताटिका छापून यायच्या. काही पाक्षिक होती, पाक्षिकामध्ये छापून यायच्या. दिवाळी अंकामध्ये, दिवाळी अंक तर फार महत्वाचं. जे महाराष्ट्राचे काही मानबिंदू आहेत ना, त्या मानबिंदूमध्ये दिवाळी अंक हा एक मानबिंदू आहे. आपली वारकऱ्यांची दिंडी आणि दिवाळी अंक, अनेक दिवाळी अंक आपले प्रकाशित दरवर्षी होत असतात. आपले आजचे पाहुणे आदरणीय पिंगळे सरांचा एक शब्दाई नावाचा दिवाळी अंक आहे, तो दरवर्षी 19 वर्षापासून प्रकाशित होतो. तर दिवाळी अंक हा एक महत्वाचा आहे, कारण त्यामधून जे नवकवी असतात त्या नवकवींना, नवलेखकांना संधी मिळण्याचं एक ते महत्वाचं असं साधन आहे. ही जी कविता आहे, कविता काय असते, आपण कवितेपासून काही काही लोक फार दूर राहतो, परंतु जी आई असते, जी आई लहान बाळाला अंगाई गाते, ती अंगाई सुद्धा कविताच आहे. जे आपण लहानपणापासून जे अभंग ऐकत असतो, तुकाराम ज्ञानेश्वर महाराजांचे आपण जे अभंग ऐकतो, ओव्या ऐकतो, ती सुद्धा कविताच आहे. आपल्याला माहिती आहे की आद्य जे कवी आहेत ते मुकुंदराज, आपल्या मराठवाड्यातले आंबेजोगाई हे त्यांचं गाव, तिथले ते आद्य कवी आहेत. आणि ज्ञानेश्वरांच्या आपल्याला ओव्या सर्वांना माहीत आहेत, तुकारामांच्या ओव्या माहिती आहेत, ज्ञानेश्वरांचे अभंग माहीत आहेत. हे सर्व काव्य आहे. काव्य म्हणजे वेगळं असं काही नाही. जे समीक्षक आहेत त्या समीक्षकांनी कवितेची खूप वेगवेगळी व्याख्या केली. आता त्या व्याख्यांकडे मी जास्त ओळख नाही, परंतु त्याच्यामध्ये थोडीशी लय असते, त्याच्यामध्ये रचनेला महत्व आहे, त्याच्यामध्ये अर्थाला महत्व आहे. जे 10 पानामध्ये एखादा लेखक लिहित असतो, तो एखादा कवी 2 ओळीमध्ये तो ते व्यक्त करू शकत असतो. त्यामुळे कवितेला अनन्य सागर असं महत्व आहे. आणि कवी पुस्तक प्रकाशित करतात, त्याच्या दृष्टिकोनातून पुस्तक हे फार महत्वाचं आहे. एकदा एक स्त्री रस्त्याने चालली होती आणि तिच्या कडेवर एक बाळ होत, अतिशय कुरूप बाळ होत. आणि एका बाईने विचारलं त्या स्त्रीला की जगात सर्वात सुंदर कोण, सर्वात सुंदर कोण? तर त्या बाळाची आई ती म्हणाली, जगात सगळ्यात सुंदर की माझं बाळ. जसं त्या आईला आपलं कुरूप बाळ सुद्धा जगात सर्वात सुंदर वाटतं, तसं प्रत्येक कवीला आपलं पुस्तक म्हणजे सर्वात जगात सुंदर असं पुस्तक वाटतं. अशी भावना आपली निर्माण होत असते. पु ल देशपांडे
एकदा भाषणामध्ये म्हणाले होते की आकाशामध्ये देव आहे का नाही मला माहित नाही, पण आकाशामध्ये सूर्य आहे, चंद्र आहे आणि लताचे स्वर आहे. आपल्याला जो आनंद मिळतो तो आनंद या स्वरांमुळे मिळतो, तो आनंद या गीतांमुळे मिळतो, तो आनंद या कवितेमुळे मिळतो. आणि आपल्याला सर्वात महत्त्वाचं जीवनामध्ये काय असतं तर आनंद हा सर्वात महत्त्वाचा. तो आनंद आपण मिळवण्यासाठी धडपडत असतो. आयुष्य आपण जे घालवतो ते आनंद मिळवण्यासाठी घालवतो आणि या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतात. हा आनंद आपण घेतला पाहिजे, वेगवेगळ्या कार्यक्रमाला आलं पाहिजे, कवी संमेलनाला आलं पाहिजे. त्यात आता अनेक कवी आज आलेले आहेत, त्या कवींचंही मी मनस्वी स्वागत करतो. आपले जे निर्मल कुमार फडकुले जे आहेत ते निर्मल कुमार फडकुले एकदा म्हणतात की कविता जी आहे ती कवितेला आनंद साधन असं महत्व. त्यांनी एक छोटीशी गोष्ट अशी सांगितली की नुकतंच लग्न झालेलं असतं एकाचं, एका प्राध्यापकाचं, आणि बायको माहेर गेलेली असते आणि बायकोने पत्र लिहिलं त्यांना, त्या प्राध्यापकाला पत्र लिहिलं. पत्र लिहिल्यानंतर जे प्राध्यापक आहेत त्यांना पत्र पोहोचलं, त्यांनी लाल पेन घेतला, खिशातला काढला आणि आळे मारायला सुरुवात केली. काय काय चुका झाल्या त्या पत्रामध्ये, सगळीकडे आळ्या मारायला सुरुवात झाली, सगळं लाल पत्र झालं ते. आणि पुन्हा ते पत्र बायकोकडे पाठवून दिलं. बायको म्हणाली त्यांची, या माणसाला व्याकरण कळतं पण या माणसाला अंतःकरण कळतं. हे जे अंतःकरण आहे ते अंतःकरण आम्ही कवितेतून हे सादर करत असतो. त्यातून आमच्या भावना असतात. त्या भावना एखादी जी कविता असते ना, ती माझी कविता मी लिहिलेली असलेली ती तशीच मला पुन्हा लिहायची म्हटलं तर ते शक्य नसतं. कारण द पोएम इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ द पॉवरफुल फिलिंग्स. तेव्हा अंतःप्रेरणेतून ती आलेली भावना असते आणि ती भावना आम्ही ते प्रकट करत असतो. त्या दृष्टिकोनातून मला खूप जणांनी या काव्यसंग्रहासाठी मदत केलेली आहे. अनेक ते जे समीक्षा पब्लिकेशन आहे, समीक्षा पब्लिकेशनचे मी आभार मानतो. ते सगळे प्रमुख पाहुणे, आदरणीय प्रमुख पाहुणे यांनी वेळ काढून माझ्या या प्रकाशन कार्यक्रमाला सर्व उपस्थित राहिले आणि खूप दुरून येऊन सुद्धा वेळेवर आपला कार्यक्रम सुरू झाला. मी सगळ्यांचे मनस्वी आभार मानतो आणि माझं छोटंसं म्हणून संबोधतो. जय हिंद. धन्यवाद सर, तुम्ही तुमच्या कवितांची भूमिका मांडली. ज्या क्षणी महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेच्या वतीने सरांचा सन्मान करावा असा विचार कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी मांडल्यामुळे आता महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेच्या अध्यक्षा सौ स्मिताताई वाघ मॅडम आणि या संस्थेचे संस्थापक माननीय रतनजी माळी सर, श्री व्यंकटेश देशमुख सरांचा या ठिकाणी सन्मान करताय. मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे की आपल्या माणसाने जेव्हा पाठीवर कौतुकाची थाप मारलेली असते तेव्हा त्याचं मोल जास्त असतं. ज्या संस्थेमध्ये 28 वर्ष सर कार्यरत होते त्या संस्थेने एक सन्मानाची आणि कौतुकाची थाप पाठीवर मारावी या पुस्तकाच्या निमित्ताने ही एक फार मोठी गोष्ट आहे आणि याचं मोलही अत्यंत फार वेगळं आहे. मी सर्व मान्यवरांचे आभार मानतो. अत्यंत प्रांजळपणे स्वतःच्या पुस्तकाचं वर्णन सरांनी या ठिकाणी केलं आणि प्रांजळाचं जे प्रांजळाचे आरसे असतात ते चेहरे सगळ्यात देखणे असतात असं बाबा बोरकर म्हणतात. या पुढे जसं मी आता सांगितलं की 28 वर्ष सर ज्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते
सरांचं एक मोठा शैक्षणिक कार्याचा प्रवास या संस्थेने बघितला, पण त्याचबरोबर अनेक वेळा या संस्थेमधील कार्यक्रमांमध्ये निवेदक म्हणून सरांनी कार्य केलं आणि सरांच्या कविता आणि या संस्थेला जाणून घेण्याची सरांची इच्छा अशा दोन्ही एकमेकांच्या परस्पर पूरक गोष्टी इथे घडल्या. हे सर्व घडत असताना सरांच्या जडणघडणीमध्ये ज्या एका अत्यंत मोठ्या व्यक्तीचा फार मोठा सहभाग आहे त्या व्यक्ती म्हणजे माननीय श्री रतन माळी सर. या संस्थेच्या जडणघडणीबरोबरच सरांची वैयक्तिक जडणघडण सुद्धा होत होती आणि त्यांचं कवित्व इथे जोपासलं जात होतं. अनेक निवेदनांमधून व्याख्यानमालांच्या आयोजनामध्ये सुद्धा सरांचा एक मोठा सहभाग होता. त्याचबरोबर या संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या पत्रकारितेच्या वर्गांचा सुद्धा संयोजक सरांकडे होतं आणि त्याच्यामधून त्यांच्या कलागुणांना मोठा वाव मिळाला. अशीच एक मोठेपणाची आणि कौतुकाची थाप सरांच्या पाठीवर द्यावी यासाठी मी माननीय रतनजी माळी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत तिथं व्यक्त करावं. तो लाईट बंद करा डोळ्यावर. आज व्यंकटेश देशमुख सरांच्या पुस्तकाचं हा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. गेली 28 वर्ष देशमुख सरांनी यशोदी विद्यालयामध्ये काम केलेलं आहे. अत्यंत प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि नुसता या शाळेत नव्हे तर आपल्या ज्ञानप्रबोधिनीमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. देशमुख सरांचं काम अत्यंत प्रामाणिकपणे असल्यामुळे सगळीकडे त्यांची फार प्रामाणिकपणे काम करण्याची वृत्ती असल्यामुळे त्यांची नेहमी त्यांची ख्याती झालेली आहे. मला जास्त बोलता येत नाही आहे, परंतु सरांच्याबद्दल मला खूप आनंद वाटतो आहे आणि मला वाटतं माझं सुद्धा पुस्तक सरांनी स्थापन करावं असं मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी आलेल्या सर्व अतिथींचं पाहुण्यांचं सरांचं स्वागत करतो मी आणि या ठिकाणी थांबतो. चार शब्द सुद्धा महत्वाचे खूप खूप धन्यवाद सर. सरांनी अत्यंत त्यांची तब्येतही जास्त नीट नसताना सर आपले आशीर्वाद देण्यासाठी इथं आले आणि त्यांनी आपलं मनोगतही अत्यंत मोजक्या आणि अत्यंत मोलाच्या शब्दामध्ये आपल्यासमोर मांडलं. त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार. सरांनी बोलताना शेवटी एक गोष्ट सांगितली तीच मी पुढे सांगणार आहे की जसं आपण सरांचं हे पुस्तक पाहत आहोत, त्यांच्या कवितांचा हा संग्रह पाहतोच, त्याप्रमाणे आपल्यासमोर प्रेरणेचा एक स्रोत असणारे रतनजी माळी सर यांचं चरित्र लिहिण्याचं कामही सध्या व्यंकटेश देशमुख सर करत आहेत. अत्यंत खडतर आयुष्यामधून, अत्यंत खडतर परिस्थितीमधून ज्या शिक्षणाचं बीजारोपण रतनजी माळी सरांनी या पुण्यामध्ये केलं आणि त्याचा महावृक्ष झालेला आज आपल्याला इथे पाहायला मिळतोय, त्याचं वर्णन करताना जेव्हा काही व्यंकटेश देशमुख सरांनीच लिहिलंय की स्वेदगंधाचा सुवास खास आहे, स्वेदगंधाचा सुवास खास आहे, गंधात त्याच्या उद्याची आस आहे. अशा कष्टमय आणि श्रमाचं महत्व असणाऱ्या या चरित्रामधून आपल्याला फार काही घेण्यासारखं आहे. लवकरच त्याची घोषणा होईल. याच
पुस्तकाचं, आत्ताच्या काव्यसंग्रहाचं एक रसग्रहण करण्याचं आपल्यासमोर काम आत्ता प्राध्यापक विजय लोंढे सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. एक साहित्यिक म्हणून आणि एक सहकारी म्हणून सुद्धा लोंढे सरांनी या संपूर्ण पुस्तकाच्या प्रकाशनामध्ये खूप मोलाचा सहभाग दिलेला आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्यासमोर आपल्या मनोगत मांडावं. सर्वांचे चेहरे असे मला गंभीर दिसत आहेत. म्हणजे गंभीर कार्यक्रम चालू आहे की काय असं मला वाटायला लागलं. इतका सुंदर कार्यक्रम असताना तुम्ही गंभीर चेहरे बसू नये. परत एकदा सरांसाठी आणि या उपस्थितांसाठी जोरदार टाळ्या वाजवा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. समीक्षा पब्लिकेशन प्रकाशित आणि आमचे मार्गदर्शक मित्रवर्य ज्यांचा मला नेहमी मार्गदर्शनात मोलाचा माझ्या याच्यामध्ये वाटा असतो असे व्यंकटेश देशमुख सर यांच्या काव्यतरंग या कविता संग्रहाच्या पुस्तक प्रकाशन समारंभ प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे आदरणीय माळी सर, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा स्मिताताई, त्याचबरोबर आजचे उत्सवमूर्ती आदरणीय देशमुख सर, ज्यांच्या शुभ हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं ते प्राध्यापक वीरा पिंपळे सर, दुसऱ्या सत्राच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष ज्यांची गझलकार म्हणून ख्याती आहे असं आमचं दुसरं मार्गदर्शक व्यक्तिमत्व मसूदभाई पटेल, प्रेम कवी नव्हे तर जिवंत हृदयाचा कवी आमचा मित्र ज्याने अनेक कवींची व्यासपीठं गाजवली आणि आमचा हृदयाचा असा आमचा मित्र, दिलदार मित्र प्राध्यापक विजय अंधारे. त्याबरोबर आजच्या हा कार्यक्रम जिथे होतोय त्या यशोदीप माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य शिकरे सर, उपस्थित तुम्ही सर्व सहृदयी श्रोते बंधू आणि भगिनी, 1-2 महिन्यांपूर्वी सरांचा मला फोन आला की सर मला कविता संग्रह मी पब्लिकेशनला दिलेला आहे, पब्लिश होणार आहे, त्या कविता संग्रहाची प्रस्तावना तुम्ही लिहावी. बापरे, सर हे माझे गुरु आहेत हे पहिल्यांदा मी नमूद करतो. कारण हडपसर येथे पत्रकारितेची पदवी हा अभ्यासक्रम तिथे चालू असतो आणि सरांनी मला त्यावेळी शिकवलेला आहे. आणि एका गुरुनं सांगावं की माझ्या पुस्तकाला प्रस्तावना तुम्ही लिहा, हे खऱ्या अर्थानं माझ्या दृष्टीनं ते शिवधनुष्य पेलण्यासारखं होतं. आणि अचानक सरांनी सांगितल्यामुळे सरांना नकार देता येत नाही, सरांना कधीही नकार देत नाही. आपण साहित्यिक आहोत. सरांना म्हटलं मला जमेल तशी प्रस्तावना लिहा आणि ती प्रस्तावना या पुस्तकामध्ये आलेली आहे. मी प्रस्तावनेतलं इथे काहीही बोलणार नाही, कारण मग बोलण्याचा अर्थ काय राहतो. पुस्तकात आहे ते तुम्ही वाचणार आहात, फक्त मला वेगळेपणाने माझ्या काही भूमिका ज्या मांडायच्या आहेत ते आपल्या समोर मांडणार आहे. मुळात कविता म्हणजे काय, इथून सुरुवात करणं गरजेचं आहे. कविता म्हणजे आईचा हुंकार असतो, मग ती काळी आई असेल किंवा आपली आई असेल किंवा या समस्त जगामध्ये जे जे सजीव आहेत त्या सर्वांचा हुंकार म्हणजे कविता. या संस्कृतातल्या सगळ्या साहित्यिकांनी या काव्याची व्याख्या करून ठेवलेली आहे. काव्याच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत. त्या संस्कृत साहित्यिकांमध्ये भामह असेल, दंडी असेल, विश्वनाथ असेल, यासारख्या अनेकांनी कवितेच्या व्याख्या केलेल्या आहेत. वाक्य रसात्मक काव्य म्हणजे ज्या वाक्यामध्ये रस आहे, 9 रस आहेत आपल्याकडे, त्या प्रत्येक रसाचं वाक्यामध्ये जर थोडं स्थान असेल तर ते काव्य होतं. असं विश्वनाथ नावाच्या त्या संस्कृत साहित्यिकांनी. भामह यांनी सुद्धा
शब्दार्थो सहितो काव्यम नावाची व्याख्या केली. खऱ्या अर्थानं शब्द आणि अर्थ हे समाजाच्या हितासाठी जागे असतात. हातात हात घालून ज्यावेळी ते या समाजाच्या मानवाच्या सकल उत्थानासाठी बरोबर येतात आणि त्यांच्या मनातून त्यांच्या हृदयातून जे बाहेर पडतं ते काव्य असतं. महर्षी व्यासांनी ज्यावेळी महाभारताची रचना करायला सुरुवात केली त्यावेळी एका क्रौंच पक्षाला लागलेला जो बाण आहे तो बाण आणि त्यानं व्यथित झालेला हा कवी व्यासांचा जो सूर होता तो हे महाकाव्य लिहून केलेला आहे. आपल्या प्रत्येक पावलावरती कविता झाली असते. कवी फक्त त्याला शब्दरूप देण्याचं काम करतो, कारण प्रतिभा ही दोन प्रकारची असते. एक जो कवी कविता निर्माण करतो ती कार्यत्री प्रतिभा, आणि तुम्हा सर्वांना जी कविता समजते ती भावयत्री प्रतिभा. या दोन प्रतिभांच्या माध्यमातून हा काव्याचा यज्ञ सदोदित सुरू असतो. आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा ज्यावेळी संत ज्ञानदेवांनी आपल्या सर्वांना ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून जो उपदेश केला, जे मार्गदर्शन केलं, आणि आता विश्वात्मके देवे येणे वागेने दोषावे असा समस्त या सर्व मानव जातीला जो उपदेश केला आणि वसुधैव कुटुंबकम नावाची ही संकल्पना आपल्या पुढे मांडली, ती सुद्धा कविता होती. आणि त्या कवितेच्या माध्यमातून आपण सगळे एक होतो आणि एकत्र येतो. अगदी तुकाराम महाराजांचं सुद्धा काय होतं, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी अमरिता हे करिया करेना. जे अंतरातून बाहेर पडतं सहज सहज बाहेर पडतं ते काव्य आहे. आणि सरांचा कविता संग्रह काव्य तरंगच आहे. आणि त्यांच्या मनातील ज्या संवेदना आणि जे तरंग त्यांनी शब्दबद्ध केले आणि या कविता संग्रहाला जे रूप आलं त्याबद्दल आणि या आपल्या मराठी साहित्यामध्ये या एका चांगल्या कविता संग्रहाची भर घातल्याबद्दल मी सरांचा मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो. मी त्यांचे आभार मानतो. बाकी सरांनी इंग्रजी साहित्यिक विल्यम वर्ड्सवर्थ यांच्या एका त्या कवितेच्या व्याख्याची सरांनी थोडीशी आपल्याला कल्पना दिली होती. पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स रिकलेक्टेड ट्रॅजिडी. हा जो सहज उद्गार आहे, भावनांचा असेल, विचारांचा असेल, मग त्या विचारांनी आणि भावनांनी उथपलेला जो सहज उद्गार आहे ती कविता असते. सरांनी फार ताकदीनं ते सगळं लिहिलेलं आहे, निर्माण केलेलं आहे. मला इथे प्रकर्षानं या सध्याच्या काळामध्ये समस्त कवी वर्गाला एक विनंती करायची आहे. आजचा जो काळ आहे तो आजचा काळ थोडा मीपणामध्ये स्वमध्ये रममाण होण्याचा काळ आलेला आहे. इथे का कुणाच ठाऊक लोकांनी सौते सुभे निर्माण केले हो. जाती जातीची वेट या साहित्यामध्ये निर्माण करून आपल्या साहित्याला उणेपण आणण्याचं काम ही काही कवी मंडळी करतायत. ते पाहिल्यानंतर मन व्यथित होतं, विलीन होतं. कारण ज्यावेळी संत ज्ञानदेवांनी समस्त जगाचा उद्धार व्हावा म्हणून ते पसायदान मागितलं, साने गुरुजींनी आपल्या प्रार्थनेमधून जगाला प्रेम अर्पण्याची जी विनंती केली, या सर्व महान विभूतींमध्ये, कवींमध्ये आणि आजच्या कवींमध्ये कुठेतरी ही गफलत पाहायला मिळाली. मी
साहित्यात म्हणजे या साहित्याचा आणि माझ्या या मातृभाषेचा मी प्रामाणिक सेवक आहे. मी पालखीचा भोई आहे. फक्त मला एवढंच वाटतं की आपण आपली कविता जी आहे ती कविता ही समाजाच्या उत्थानासाठी समाजाच्या विकासासाठी आपण लिहिली पाहिजे. कवितेचा प्रवास असाच असतो, स्वकडून तो विश्वरूपाकडे जातो. पण त्याच्यासाठी आपल्याला इतरांचं साहित्य वाचलं पाहिजे. डोळसपणानं त्या साहित्यावरती आपण चर्चा केली पाहिजे. साहित्य आवडलं नाही, कविता आवडली नाही, आपण तिथेच त्या व्यक्तीला किंवा त्या संबंधित कवीला आपण थोडं गांभीर्यानं सांगितलं पाहिजे की या गोष्टी आपल्याला पुढे नेण्याची गरज आहे. ही तुमची प्रतिमा प्रतिका हा भाग वेगळा आहे. मुळात तुमची जी मनाची कविता निर्मितीची जी भावना आहे ती कुठेतरी विसंगत न होता ती आपल्या मानवी जीवनाशी आपल्या जीवनाशी सुसंगत झाली पाहिजे. कदाचित थोडा या माझ्या बोलण्यावरती काहींना हे वेगळं वाटेल, पण खऱ्या अर्थाने हे गरजेचं आहे. असं बोलण्यासारखं या कवितेविषयी आणि या सत्यस्थितीवरती खूप आहे. परवा दिवशीच मला एक कविता संग्रह भेट मिळाला. त्या कविता संग्रहामधली एक कविता अशी होती की चक्क उन्हाळ सर ती कविता अशी म्हणजे आपण आपल्या स्त्रीला माता मानतो, भगिनी मानतो, तर वेगळ्याच भाषेमध्ये ती कविता जर वर्णन केली असेल तर मराठी साहित्य कुठेतरी ओहोटीकडे चाललेलं आहे का, हाही विचार आपण केला. कारण ज्यावेळी आपल्याला वाटतं की या साहित्याला विश्वरूपाचा ध्यास घ्यावा, विश्वरूपाला कवेत घ्यावं, त्यावेळी आपण कुठेतरी वास्तवाच्या या पूर्ण लेखणीनं आपल्या मानवी जीवनाचं जे चित्रण आहे ते चित्रात पाहिजे. पण या सगळ्याचा आढावा घेत असताना मला देशमुख सरांची कविता वेगळी वाटते. कारण देशमुख सरांच्या कवितेमध्ये मुळात विश्वात्मक भाव आहे आणि त्यांची कविता सभ्यतेचं प्रमाण देणारी आहे. आणि ते जसा या देवघरामध्ये अखंड नंदादीप तेवत असतो त्याप्रमाणे ती तेवत राहणारी आणि आपल्या सर्वांना संस्कारांचं पूर्णवाळ करून देणारी आणि आपल्याला त्या संस्कारांवरती चालत नेऊन आपल्या सर्वांना हातात हात घालून सर्वांचं कल्याण करणारी आणि ते कल्याण करावं अशी सरांची सांगणारी कविता आहे. ज्यावेळी मुखपृष्ठावरती सरांची आणि माझी चर्चा झाली, मुखपृष्ठ एवढं सुंदर झालंय, अंतराळाचा रंग आहे, पाण्याला रंग नसतो पण त्या आभाळाचा निळा रंग पडलेला असल्यामुळे ती निळाई कला आलेली आहे. त्याच्यामध्ये चंद्रबिंब आहे आणि त्या पाण्यामध्ये त्या चंद्राचं बिंब किती छान उठून दिसत आहे. म्हणजे सरांची जी प्रतिभा आहे ना ती चंद्ररूपातली प्रतिभा ही कवितेतून किती छान पद्धतीने प्रतिबिंबित झालेली आहे. मुळात निळा रंग हा वैश्विकतेचं प्रतीक आहे आणि त्यात सगळं निळं, आपण पाणी सुद्धा निळं म्हणतो, पाण्याला रंग नसतो, पण आपण कवी कल्पना करतो पाणी निळं आहे. म्हणजे या पृथ्वी तलावर जे जे नील वर्णाचं आहे ते ते आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतं आणि आपल्या सर्वांना ते पुढे घेऊन जाण्याचं काम करत असतं. तशी सरांची कविता आहे. भरपूर काही बोलण्यासारखं आहे. बघते अजून
बोलायचे आहेत. मुख्य म्हणजे आपल्याला विदा पिल्ले सरांना ऐकायचं आहे. कारण विदा पिल्ले सरांना मी पहिल्यांदाच ऐकतोय. मी त्याच्या माध्यमातून आम्ही 2-3 वेळा बरोबर आलेलो होतो. पण या आज या खऱ्या अर्थाने आजच्या या व्याख्यानावरून मला सरांचं ऐकायचं आहे. फक्त सरांच्या कवितेचा निर्देश करता इथे 2 विभागामध्ये सरांची कविता विभागली गेलेली आहे. एक त्यांची कविता आणि दुसरी आहे कविता. वात्रट लोकांना टीकेच्या माध्यमातून वटणीवर आणण्याचं काम वात्रटिका करतो. आणि सरांनी आपल्या या सशक्त लेखणी फार छान पद्धतीने इथं त्यांच्या वात्रटिकांच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे. सरांच्या या साहित्यिक प्रवासासाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देतोच. पण गेली 13-14 वर्षे सर आणि आम्ही बरोबर आहोत. सरांचं आयुष्य हे आरशाप्रमाणे, त्यांचं वागणं हे आरशाप्रमाणे. दुटप्पीपणा सरांना माहीत नाही, तशीच त्यांची कविता आहे. निर्मळ पाण्याप्रमाणे जे आहे ते सरळ सरळ आरशाप्रमाणे आपल्या स्वतःच प्रतिबिंब आपण जसं पाहतो तशी सरांची कविता आहे. अशा या काव्यतरंग या पुस्तकाला प्रस्तावना देण्याचं भाग्य मला सरांनी मिळवून दिलं. सरांनी मला दिलं त्याबद्दल मी सरांचा आभारी आहे असं म्हणणार नाही, त्यांच्या ऋणातच राहणार आहे. कारण आमचे बंधुतुल्य हे मित्र असल्यामुळे इथून पुढेही त्यांच्या साहित्यामध्ये, त्या साहित्यिक वाटचालीमध्ये ज्या ज्या गोष्टी मला कराव्याशा वाटते किंवा सर ती मला जी संधी देतील ती संधी सरांनी द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. आणि सरांच्या या साहित्यिक वाटचालीला मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत इथे थांबवतो. खूप खूप धन्यवाद. आपल्यासमोर प्राध्यापक विजय लोंढे सरांनी अत्यंत मार्मिकतेने आणि अत्यंत सुंदरपणाने या कवितेचं रसग्रहण केलं. सरांनी कवितांच्या अनेक व्याख्या आपल्यासमोर मांडल्या. दंडी पाणिनीपासून विल्यम वर्ड्सवर्थपर्यंत त्यांनी अनेक व्याख्या मांडल्या. पण तुकोबांनी केलेली व्याख्या अगदी सोपी आहे. ये हृदयीचे ते हृदयीपर्यंत पोहोचली ती कविता. आणि देशमुख सरांच्या कविता अगदी तशा आहेत. आपण एकदा वाचून पाहिल्या तर देशमुख सरांच्या वात्रटिका कविता ह्या सुईसारख्या टोचणाऱ्या असल्या तरी जोडणाऱ्या. तर अशाच प्रकारे या कवितांच्या रसग्रहणामध्ये पुढे आपल्याला ज्या भाषणाची, ज्या मनोगताची अत्यंत ओढ आहे अशा विदा पिंगळे सरांचं मनोगत इथे व्यक्त होईल. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह म्हणून सर काम पाहतात आणि साहित्य क्षेत्रामध्ये संपादक आणि प्रकाशक म्हणूनही त्यांचे फार मोठं नाव आहे. अशा विदा पिंगळे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला वाचायचं. आपल्या सर्वांचे लाडके मित्र व्यंकटेश देशमुख लिखित काव्य तरंग या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालं असं मी सर्वांच्या साक्षीने सुरुवातीला जाहीर करतो. महात्मा ज्योतिराव फुलेंचं कार्य खऱ्या अर्थाने तळागाळातल्या माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. कामगारांचे हात काय करू शकतात. रतन वाडीसर कंपनीमध्ये कामगार होते, पण कामगारांनी मोठं स्वप्न पाहिलं. म्हणून अण्णाभाऊ साठेंचं वाक्य मला सुरुवातीला आठवतं की ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर उभी नाही तर श्रमिकांच्या तळ हातावरती उभी आहे. आणि श्रमिक काय करू शकतात हे ज्यांनी महाराष्ट्रापुढे सिद्ध केले ते आदरणीय रतन वाडीसर. आणि आपल्या वडिलांची ही शैक्षणिक परंपरा खऱ्या अर्थाने सावित्री होऊन पुढे नेण्याचं काम जे करतायत ते आमच्या भगिनी स्मिताताई वाघ, ज्यांचं सुंदर असं विवेचन आपण ऐकलं प्राध्यापक विजय लोंढे,
मसूदजी आणि आजच्या या पुस्तकाचे कवी व्यंकटेश देशमुख सर, समोर अनेक मान्यवर कवी दिसत आहेत. आमचे गोदाई सर आहेत, डी के जोशी सर आहेत, सर्व रसिक मित्र. सुरुवातीलाच मी व्यंकटेश देशमुख सरांचं मनापासून यासाठी अभिनंदन करेन की त्यांनी कविता संग्रह प्रकाशित करण्याची अजिबात घाई केली नाही. आज कवींची महाराष्ट्रामध्ये एवढी संख्या वाढली आहे की शासनाला आता कवींवर बंदी घालावी लागेल की काय, असे काही लोक विरोधात म्हणतात. पण मला असं वाटतं की एका विचारवंताने असं म्हटलंय, ज्या समाजामध्ये लिहिणारे हात जास्त आहेत तो समाज खऱ्या अर्थाने संवेदनशील असतो. म्हणजे ज्या कविता लिहिणं किंवा साहित्य लिहिणं हे संवेदनशील व्यक्तीचंच काम आहे. दुसऱ्याचं दुःख तो ओळखू शकतो, समाजाचं दुःख तो जाणू शकतो, तोच आपल्या कवितेतून आणि लेखनातून व्यक्त करू शकतो. म्हणून मला मी नेहमी असं म्हणतो की समाज ही साहित्याची जन्मभूमी आहे. समाजाच्या झाडाला साहित्याची नक्षत्र फुले येतात आणि ही नक्षत्र फुले समाजाला जगण्याचं बळ देतात. आता लोंढे सरांनी अनेक व्याख्या सांगितल्या. सर, मला प्रेमचंदांची एक व्याख्या मी आयुष्यात अगदी सार्थक मानतो आणि ती व्याख्या घेऊन मी माझं लेखन करतो. आतापर्यंत 25 पुस्तकं लिहिली. हिंदीतले सुप्रसिद्ध कवी प्रेमचंद असं म्हणतात की कवी आणि लेखक तोच असतो की ज्याला शेतात राबणाऱ्या बापाच्या काळवडलेल्या चेहऱ्यावर सौंदर्य दिसतं, तो खरा कवी लेखक असतो. शेतामध्ये राबणारी आमची आई, जिथे राबून राबून घरकाम करून करून जिच्या हातावरच्या भाग्यरेषा पुसल्या गेल्या असतात, त्या पुसलेल्या भाग्यरेषांच्या हातावर जिला सौंदर्य दिसतं, तो खरा कवी लेखक असतो. आणि ही खरी व्याख्या आहे. मी नेहमी असं म्हणतो की कवी हा समकालीन मूल्य पकडतो. कवीला समकालीन मूल्य पकडता आली पाहिजेत. कवी हा काही स्वतःसाठी कविता लिहित नाही. कवी हा समाजाचा एक जागल्या असतो की समाजाचं दुःख असेल, राजकारणातली विकृती असेल, समाज जीवनातलं हडबडणारं वास्तव असेल, ते आपल्या शब्दातून पकडतो, ते काव्याच्या माध्यमातून मांडतो आणि समाजाला शहाणं करून सोडण्याचं काम कवी लेखक करत असतो. म्हणून लोंढे सर, कवितेची 700 वर्षाची परंपरेचा आपण जर अभ्यास केला, मगाशी सरांनी निर्मल कुमार फडकुलेचं नाव घेतलं. माझे आवडते लेखक निर्मल कुमार फडकुलेचं एक पुस्तक आहे, सुखाचा परिमळ. वाचलं तर आपण सापडलं तर पुस्तक निश्चित वाचा. त्या पुस्तकामध्ये फडकुले सरांनी संत ज्ञानेश्वर माऊलींना एक पत्र लिहिलंय. त्या पत्रामध्ये फडकुले सर असं म्हणतात की माऊली, तुम्ही जर संजीवन समाधी घेण्याचा निर्णय अजून जर 5-10 वर्ष लांबवला असता तर आजचा महाराष्ट्र, भारत देश किती समृद्ध झाला असता. ज्या मुलाने 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली, त्या माऊलींनी जर अजून 5 वर्ष आपलं लांबवलं असतं तर समाज किती प्रगल्भ झाला असता. कारण ज्ञानेश्वरीतले शब्द आणि कवी लेखकाचे शब्द हे समाजाला नैतिक बळ देतात, ही त्यामागची फडकुलेंची भूमिका होती. म्हणून मला नेहमी कवी लेखकांबद्दल आदर वाटतो की समाजाचे खऱ्या अर्थाने आरसे हे समाजाचे जागल्याचं काम करतात, एक संरक्षक कवच म्हणून काम करतात. आजची आपण जर समाज व्यवस्था पाहिली तर आज खऱ्या अर्थाने लेखक, कवी आणि विचारवंतांनी सर जे मौन बाळगलंय, लोंढे सर, हे मला अधिक धोकादायक वाटतं. आज राजकारणातली विकृती आम्ही पाहिली की राजकारण फार टोकाला पोहोचलंय, समाज जीवनातली विकृती टोकाला पोहोचते. आज अगदी 7-8 वर्षाच्या कोवळ्या मुलीवरती बलात्कार होतोय. एका बाजूला जन्म देणारा बाप आपल्या मुलीवर बलात्कार करतोय. याच्यापेक्षा समाजाची खालती पातळी काय असली पाहिजे. आणि हे जर उघड्या डोळ्यांनी आमचे कवी लेखक पाहत असतील तर मग यांना परिवर्तनाचे दीप कशासाठी म्हणायचे. त्या कोवळ्या मुलीचा जीव काय, तिला तळतळा त्रास झाला असेल, पण हे का निर्माण झालं तर कुठेतरी ज्यांच्यावर ही मोठी परिवर्तनाची जबाबदारी आहे, ज्यांच्यावर प्रबोधन करण्याची जबाबदारी आहे आणि ज्यांच्या शब्दाला एक नैतिकतेचा दबदबा होता, तो दबदबा आज कुठेतरी कमी झालेला दिसतोय. जरी कवी लेखकांची संख्या वाढलेली असली तरी समाजातला नैतिक दबदबा कमी झाला आणि त्यामुळे असे विकृत लोक जन्माला येत आहेत. समाज जीवन फार विस्कटून टाकले लोकांनी. अशा काळामध्ये मला लेखक, कवी, विचारवंतांची भूमिका महत्वाची वाटते. म्हणून आपण जर एकूण जगातल्या सगळ्या क्रांत्या जर पाहिल्या तर या प्रत्येक क्रांतीची ठिणगी या कवी लेखकांच्या पुस्तकातून पडलेली आहे.
कवितेतून पडलेली आहे. कविता जरी छोटी असली तरी कवितेचं सामर्थ्य फार मोठं असतं. जेव्हा स्वातंत्र्य संग्रामाचा लढा उभा होता, साने गुरुजी भाषण देण्यापेक्षा कधी कविता म्हणायचे आणि हजारो माणसं स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरायची. एवढं सामर्थ्य कवितेचं होतं. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल, ज्यामध्ये लाल बावटा कला पथकाच्या माध्यमातून शाहीर गव्हाणकर असतील, शाहीर अमर शेख असतील, शाहीर अण्णाभाऊ साठे असतील, यांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून, आपल्या काव्याच्या माध्यमातून संपूर्ण मराठी समाज जागृत केला आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळ झाली. इतकं मोठं योगदान कवी लेखकांचं असताना आज कुठेतरी समाज इतका रस्ता तळाला का गेला आहे याचाही विचार आपण सगळ्या कवी लेखकांनी करावा. या ठिकाणी नारायण सुर्वेंची मला एक कविता आठवते. एकटाच आलो नाही, युगाची ही साथ आहे, सावध अशा तुफानाची हीच सुरुवात आहे. नारायण सुर्वेंनी जेव्हा कविता लिहायला सुरुवात केली, लोकांनी टीका केली, पण त्यांची कविता ही नव्या युगाची सुरुवात होती. म्हणून मला देशमुख सर तुमचं यासाठी अधिक कौतुक वाटतं की तुम्ही तुमची कविता 30 वर्षापासून लिहायला सुरुवात केली, पण तुम्ही पुस्तक प्रकाशित करण्याची घाई केली नाही. तुम्ही तुमची कविता, तुमचं चिंतन तुम्ही आपल्या स्वतः अंतर्मनामध्ये मुरू दिलं. जसं मुरलेलं लोणचं छान लागतं, तसं हे देशमुख सरांचं पुस्तक सुद्धा अप्रतिम आहे. त्या कवितेतला प्रत्येक शब्द अनुभवाचं बोल आहे. सरांनी समाज जीवन पाहिलं. मी जसं मगाशी म्हणालो की समाज ही साहित्याची जन्मभूमी असते आणि याच झाडाला ही नक्षत्र फुले येतात. देशमुख सरांची सुरुवात जरी चारोळीपासून असेल, देशमुख सर तसा मी सुद्धा मुळात कवी. मी कॉलेजला असताना माझे 4 चारोळी संग्रह प्रकाशित होते आणि चारोळी हा प्रत्येक कवीची सुरुवात चारोळीपासूनच होते आणि सुरुवातीला प्रत्येक कवी हा प्रेम कविता लिहितो. अगदी मी तर माझे एफवायला असताना विरह नावाचा पहिला चारोळी संग्रह आला. मला महाराष्ट्रातून अनेक पत्र आले, अजून मी ते पत्र जतन करून ठेवलेत. एक पत्रात असं लिहिलं होतं की सर अगदी 19व्या 20व्या वर्षी तुमचा विरह झाला हे मला वाईट वाटलं. कारण मी त्या कवितेत असं लिहिलं होतं की तुझ्या लग्नाच्या मंडपात मी फुलांची माळ आणली होती, तू सुखी राहावीस म्हणून मी ती गणपतीला वाहिली. पण कवी हा स्वतःचेच अनुभव तर व्यक्त करत नाही, तर कवी हा उघड्या डोळ्यांनी समाजात फिरतो आणि समाजाचं सुख दुःख टिपत असतो. आणि तरुणपणामध्ये प्रत्येक जण अशा चारोळ्या लिहितो. मी तर देशमुख सर हजारो चारोळ्या लिहिल्या. पूर्वी बघा ग्रीटिंग कार्ड द्यायचे, मी त्या ग्रीटिंग कार्डसाठी सर 3500 चारोळ्या लिहिल्या. मेवणीचा वाढदिवस, सासूचा वाढदिवस, प्रियसीचा वाढदिवस, मला ते ग्रीटिंग कार्डवाले सांगायचं सर या विषयी लिहून द्या. माझं एमएचं शिक्षण सर त्या चारोळीवरती झालं. 50 रुपये त्या चारोळीत द्यायचे, पण नंतर ते बंद झालं. पण चारोळी संग्रह पुढे आले. मी सामाजिक चारोळ्या सुद्धा लिहिल्या. शनिवारी शनी मंदिरात भक्तांची गर्दी असते, रविवारी मात्र तेथे कुत्र्यांची वस्ती असते. अखेरचा डाग द्यायला शेकडो माणसांची गर्दी असते आणि तो जिवंत असताना मात्र त्याची गर्दी माणसांची वाढवली असते. म्हणजे ही सामाजिक चारोळी सुद्धा लिहिता येते. आणि म्हणून मला देशमुख सर प्रत्येक कवीची सुरुवात ही कुठेतरी चारोळीच्या माध्यमातून होत असते, प्रेम कवितेतून होत असते. पण तुम्ही प्रेम हे ग्रामीण भागातल्या आम्ही सगळे लेकर आहोत. सर सुद्धा अगदी जामखेड सारख्या ठिकाणी रामदास फुटाण्यांसारखा प्रतिभावंत कवी ज्या भूमीने जन्माला घातला त्याच भूमीतले हे कवी आहेत. आणि ग्रामीण संस्कार घेऊन एका कवीने असं म्हटलंय की एखादा कवी लेखक जे लिहितो त्या लेखनावरती त्याचा परिवेशाचा खूप मोठा परिणाम असतो. तो ज्या भागातून आला, ज्या संस्कारातून आला, ज्या संस्कृतीतून तो आला आणि ज्या विभागातून तो येतो त्या विभागाचे संस्कार, तिथली बोलीभाषा त्या कवीच्या लेखकाच्या लेखनातून दिसते. आणि मला एकूण सगळा कविता संग्रह जेव्हा मी 2-3दा वाचला तेव्हा मला देशमुख सरांची कवितेमध्ये गावाकडचे काही भावबंध सापडले, गावाकडचे काही जुने रेशीमबंध सापडले आणि गावाच्या मातीचा सुगंध मला त्यांच्या कवितेत सापडतो. ज्या कवीच्या कवितेमध्ये त्याचा गाव कुसाचा सुगंध आढळतो, त्याचा गाव कुसाचा मातीचा सुगंध आढळून येतो, तो खरा प्रतिभावंत कवी असतो. कविता ही 4 भिंतींच्या आत लिहिण्याची गोष्ट नाही. कविता ही
शब्दाला शब्द लावून कविता होत नाही. कविता लिहिण्यासाठी कुठेतरी कागदावरती घाव उमटावा लागतो आणि काळी समाजाचं दुःख पाहून असं तुटावं लागतं. त्या तुटलेल्या काळजातून, त्या समृद्ध काळजातून नवी कविता जन्माला येत असते. म्हणून मला देशमुखांची कविता अधिक महत्वाची वाटते. सर, तुमचं मी सर्व कविता संग्रह वाचला. तुमच्या कवितेमध्ये मला नामदेव ढसाळांचा विद्रोह दिसतो. त्यांच्या कवितेमध्ये मला नादो मानोरांचा निसर्ग दिसतो. पाडगावकर असतील, माधव जुलेल असतील, यांची प्रेम तरळ भावना दिसते. आणि एक समृद्ध कविता संग्रह कसा असतो किंवा समृद्ध कवी किती ताकदीने कविता लिहू शकतो हे जर महाराष्ट्राला अनुभवायचं असेल तर त्यांनी व्यंकटेश देशमुख यांचा हा काव्य तरंग कविता संग्रह वाचला पाहिजे. मी त्यातल्या काही कविता आपल्यापुढे एकदम पेश करतो की सर, 59 कवितांचा हा कविता संग्रह आहे. खूप मोठाही कविता संग्रह नाही. हल्ली एखाद्याला जर कविता संग्रह भेट दिला तर घेणाऱ्याला असं ओझं दिल्यासारखं वाटतं. कविता संग्रह लोक वाचत नाहीत, पण काही कविता या त्या सुंदर असतात की त्या पुन्हा पुन्हा वाचाव्यासा वाटतात. त्या म्हणजे मला व्यंकटेश देशमुख यांची कविता वाटते. देशमुख सर, प्रत्येक कवी हा आईवरती कविता लिहितो. अगदी फमू शिंदेची कविता असेल, इतर कवींच्या अनेक कविता असतील. एका कवीची मला कविता इथं आठवते, लोंढे सर, की तो खेड्यातला कवी असं म्हणतो की आईला तो म्हणायचा, आई दिव्याची वात मोठी कर, मला कागदावरचे शब्द दिसत नाही. आई दिव्याची वात मोठी कर, मला कागदावरचे शब्द दिसत नाही. वडील म्हणायचे, दिव्याची वात छोटी कर, मला झोप येत नाही. ती बिचारी आयुष्यभर मुलगा आणि नवऱ्याच्या मध्ये वातीसारखी जळत राहिली. की आईचं मोठेपण आहे. ती लहान मोठी वात करत राहिली पण आयुष्यभर ज्योतीसारखी जळत राहिली. ते काम फक्त आई करू शकते. आणि ते आईचं महात्म्य प्रत्येक कवीला आपल्या शब्दामध्ये पकडावं असं वाटतं. म्हणून देशमुख सरांनी खूप सुंदर कविता लिहिली आई. आणि त्यांचं कौतुक मी ह्यासाठी करेन की ज्या माऊलीने मला जन्माला घातलं त्या माऊलीच्याच कवितेने त्यांनी कविता संग्रहाला सुरुवात केली. हा मातृहृदयाचा कवी असला पाहिजे. ही सुंदर कविता आहे. आकाशातला ईश्वर पृथ्वीवरी दिसतो, आईच्या रूपातच तो घराघरात असतो. काय सुंदर आहे की आम्ही मंदिरातला देव पाहिला नाही, पण आई मधला देव प्रत्येकाने अनुभवलाय. तो आपल्या शब्दामध्ये त्यांनी शब्दबद्ध केलाय. सर, मला नेहमी असं वाटतं देशमुख सर, मी माझ्या एका कवितेत सुद्धा लिहिलंय की आम्ही आईपणाचा सन्मान केला पण बाईपणाचा सन्मान करण्यामध्ये समाज कमी पडला. कोणते सर, आम्ही आई म्हणून ते बाईला स्वीकारलं पण बाईपणाचा सन्मान करण्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो. आपली आई आम्हाला आपली आई वाटते आणि इतर बाई आम्हाला आई वाटत नाही. त्या बाई मधला आई पण आम्ही पाहू शकत नाही. ते पाहण्याचे संस्कार का कमी पडले हे चिंतन सुद्धा सरांनी एका कवितेमध्ये मांडलंय की अर्थासाठी देह जाडीला मनी न काही भावना, प्रेता सवे शांत तन पूर्वीत राही वासना. आपण पाहतो स्त्रीला आपल्या जीवनामध्ये अनेक भूमिकेतून जावं लागतं. देशमुख सर, तुमची मला अतिक्रमण नावाची कविता सुद्धा खूप आवडली की स्वातंत्र्याला आता 75 वर्ष त्यापेक्षा जास्त काळ उलटला गेला तरी सुद्धा अजून लोक रस्त्या उघड्यावर झोपलेली दिसतात. हा मला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा लोकशाहीचा अपमान वाटतो की 75 वर्षानंतर एखादा माणूस उघड्यावर झोपतो आणि जो ज्याचं घर आहे तो दुसऱ्याच्या घरावरती अतिक्रमण करतो. आम्ही एवढंच नाही, आम्ही माणसांच्या घरावरच नाही तर आम्ही प्राण्यांच्या पक्ष्यांच्या घरावर सुद्धा अतिक्रमण केलं आणि निसर्ग सुद्धा कसा उद्ध्वस्त केला. उद्या जर निसर्ग शिल्लक राहिला नाही तर मानव जाती जिवंत राहून काय उपयोग आहे. हा चांगला संदेश देण्याचं काम मला या ठिकाणी देशमुख सरांच्या कवितेतून दिसतं. देशमुख सर, प्रेमभावना ही प्रत्येक कवीच्या कवितेतून व्यक्त होते. सर्वच कवींचं भाग्य असं नसतं की त्यांचं प्रेम काही सक्सेस होत नाही. प्रियसी बायकोच होते असंही नाही, पण प्रियसी आहे तिथे सुखात राहावी या भावनेसाठी अनेक कवी कविता लिहितात. ते भाग्य काही आपल्या नशिबात कोणाचं आलं नाही, पण सरांनी छान कविता लिहिल्या आहेत.
ही कविता मला तर खूप आवडली. स्वर्ग तुल्य सुख सदा मनोमिलनी लाभते, क्षण साधा या सुखाचे अधीर होऊन जाते. चोरटी नजर त्याची काहीतरीच शोधते, पाहता तो मदकडे कसेसे सदा होते. ही एक प्रेम भावना असते. इथं आमच्या देशमुख वहिनी आहेत, काही आमच्या सरावर रागू नका. त्या जुन्या प्रेम कविता आहे, तो काळ गेला आता. त्याचा सर म्हणायचे काहीतरी उद्योग व्हायचा, पुस्तक काढलं. मला देशमुख सरांचा अजून एक गुण खूप आवडतो, की मगाशी सुद्धा म्हणालो, कवी लेखक हा कवी लेखक म्हणून किती मोठा आहे, त्यापेक्षा तो माणूस म्हणून आधी मोठा असला पाहिजे. त्याचं माणूस पण आधी वंदनीय असलं पाहिजे. आणि त्यामध्ये 100 पैकी 100 गुण मी देशमुख सरांना दिले. सर माझ्यापेक्षा 10-12 वर्षांनी मोठे असतील, ते सरांचा विद्यार्थी सारखाच आहे, पण सरांचा बोलण्याचा आपलेपणा गोडवा इतका महत्वाचा आहे. म्हणून देशमुख सर अजून 2-4 पुस्तकं नाही आली तरी चालतील, पण तुमच्यातला देशमुख सर कायम जिवंत ठेवायचा. तो शेवटी माणसाचं मोठेपण तेच आहे आणि ते मला खूप महत्वाचं वाटतं. सर तुम्ही दिंडीवरती कविता छान लिहिली आहे, संत सावतावरती कविता लिहिली आहे. आणि शेवटी मी 5 मिनिटं अगदी बोलणार आहे. शिक्षकाने शिक्षकावर कविता लिहिली पाहिजे. सरांची शिक्षकावरती खूप सुंदर कविता आहे, की आज ऑनलाईनच्या सगळ्या या कामामध्ये शिक्षक किती दबला गेलाय. मी सुद्धा स्वतः इंग्रजी विषयाचा शिक्षक आहे. पूर्वीचा मला साने गुरुजी सारखा शिक्षक आठवतो, की साने गुरुजींनी सर बोधाई सर फक्त 7.5 वर्ष शिक्षक म्हणून नोकरी केली, पण इतिहासाचा पानावर आदर्श शिक्षक कसा असावा हे त्यांनी निर्माण केलं. तो किती वर्ष शिक्षक म्हणून नोकरी करतो याला महत्व नाही, त्याने काय केलं याला महत्व आहे. आणि सरांनी 28 वर्ष आदर्श शिक्षक म्हणून नोकरी केली आणि त्यांच्या पुस्तक प्रकाशनाला संस्थापकांनी उपस्थित राहावं. सर हीच तुमच्या खऱ्या कामाची पावलं. नाही तर रिटायर झाल्या शिक्षक आणि संस्थापकांचे किती वाद होतात. अगदी त्यांचे पेन्शन लावायला सुद्धा संस्थापक पैसे मागतात. असा काळ आज असताना संस्थापकांनी यावं आणि मुलासारखं आपल्या शिक्षकाचं कौतुक करावं. हा योग सुद्धा पाहण्याचं भाग्य देशमुख सर आम्हाला मिळालं. हा माळी सरांचा मनाचा मोठेपणा आहे आणि देशमुख सरांचाही मनाचा मोठेपणा आहे. सर त्यांनी जे 4 शब्द बोललेत ते आजच्या खऱ्या पुस्तक प्रकाशनाचं फलद्रूप आहे असं मला वाटतं. सरांनी सुंदर कविता लिहिली शिक्षक बद्दल. बघा, शिक्षकाने करायला हवं सदोदित आत्मपरीक्षण, कसं देतोय आपण विद्यार्थ्यांना शिक्षण. खूप महत्वाची गोष्ट आहे. 7वा वेतन आयोग आला आणि बरेच शिक्षक वाढले किती आणि वाजले किती ह्या गोंधळात असतात. पण बेल कधी का वाजेना शिक्षकाला कळायला नको, तो खरा शिक्षक असतो. काही शिक्षकांना आपला पगारही माहिती नसतो. साने गुरुजींना त्या काळामध्ये 12 रुपये पगार मिळायचा. पगार आला की दुसऱ्या दिवशी खिशातले पैसे घेऊन यायचे आणि विद्यार्थ्यांना वाटून टाकायचे. कधी त्यांनी बँकेत पैसे ठेवले नाहीत. मला एकदा एका मुलाखतीत विचारलं, सर तुम्ही साने गुरुजींवर पुस्तक लिहिलंय, तुम्ही किती पैसे विद्यार्थ्यांना वाटता? मोठा प्रश्न आहे. कारण म्हटलं साने गुरुजी प्रत्येकाला होता येत नाही, पण साने गुरुजींचे तो गुण इतर गुण आम्ही घेऊ शकतो. म्हटलं घरी मला पत्नीला विचारावं लागेल आणि पत्नी वाटल्यानंतर घरात ठेवेल का हेही मला विचारावं लागेल. तो काळ वेगळा होता, आजचा काळ वेगळा आहे. पण शिक्षकाची भूमिका फार महत्वाची असते, ती मला या ठिकाणी सांगायचंय. तर बाप नावाची कविता आहे, मला तुमची खूप आठवली. सुंदर कविता आहे. मला आठवतो बाप जपे मला जीवा पाड, न मागताही मिळे सारे करी माझे किती लाड. मला आठवतो बाप जेव्हा पाहतो मी सूर्य, त्या समतयासे असे तेज शिस्त आणि शौर्य. बापाला सूर्याची उपमा देणारा असा पुत्र जन्माला यावा, हे खऱ्या अर्थाने देशमुख परिवाराची पुण्यही असली पाहिजे की आपल्या वडिलांचं सूर्य पण त्यांनी निहाळलं. तर 2-3 तुमच्या चारोळ्या मला खूप आवडल्या. कुऱ्हाडीचा घाव घालता तरी झाड कुठं रागावतं, दुपारच्या वेळी आपल्याला सावलीला बोलावतं. किती सुंदर आहे. दुसऱ्याचे दोष काढण्यात पावसाळ्याचे दिवस सरले, आयुष्यात फक्त माझ्या उन्हाळे शिल्लक राहिले. वाटतं मला भेटलीस तर नक्कीच ओळख देशील, तोंडाने नाही बोललीस तरी डोळ्याने नक्कीच बोलशील. तर हाही संयोग तुमच्या आयुष्यामध्ये यावा आणि वहिनी साहेबांनी काही रागवू नये.
म्हणजे देशमुख सर खूप सज्जन माणूस आहे. कवितेमध्ये आम्ही लिहित असतो. माझ्या तर अगदी मी तिसऱ्या चारोळी संग्रहामध्ये मनोगतामध्ये असं शेवटी लिहिलं होतं, या कवितेशी माझा वैयक्तिक जीवनाचा काही संबंध नाही. आमचे सासरे म्हणजे दुसरं 2 पुस्तक वाचल्यावर मी नकार दिला होता. तिसऱ्या पुस्तकात हे तुमचं वाक्य वाचण्याचा विचार केला की तुम्ही त्याला या कवितेशी माझा काही संबंध नाही. कवी हा समाजाचं सुख दुःख टिपतो. म्हणून मला सर्वांच्या साक्षीने देशमुख सर तुमचं काव्य तरंग खऱ्या अर्थाने अनेक भावनिक तरंग घेऊन समाजापुढे आलेला आहे. त्या तरंगाचं आपण चांगल्या भावनेने स्वागत करावं. प्रत्येकाने एक तरी पुस्तक विकत घ्यावं. देशमुख सर तुम्हाला पुढील लेखनासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. आपणही माझं भाषण ऐकून घेतलं. सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अत्यंत अप्रतिम असं भाषण आपल्याला इथे विदा पिंगळे सरांच्या रूपाने पाहायला मिळालं. त्यांनी जे आपल्या शब्दांमधून पूर्ण पुस्तकाचा एक सामोपचाराने अत्यंत समाचार आपल्यासमोर घेतला आणि त्यातल्या मोजक्या कवितांचं अत्यंत सुंदर वाचन आपल्यासमोर केलं, त्याबद्दल त्यांचे फार फार आभार. यापुढे कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून मी स्मिताताई वाघ, महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेच्या अध्यक्षा स्मिताताई वाघ यांना अशी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचा अध्यक्ष भाषण करावं. आदरणीय व्यासपीठ, आज आपण व्यंकटेश देशमुख सर यांच्या काव्य तरंग या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित आहोत. आज माननीय पिंगळे सर, माननीय लोंढे सर, तसेच माझे वडील माननीय रतन माळी सर, देशमुख सरांचे बंधू माननीय शशिकांतजी देशमुख सर आणि इतर मान्यवर, कवी आणि सर्व शिक्षक वृंद, सर्व विद्यार्थी वृंद, या सर्वांचं मी स्वागत करते. आणि तसेच देशमुख सरांनी अतिशय प्रामाणिकपणे 28 वर्ष सेवा महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेत ज्ञानप्रबोधिनी माध्यमिक व यशोदीप माध्यमिक विद्यालयामध्ये अतिशय तन मन धनाने त्यांनी त्यांची सेवा दिलेली आहे. आजही विद्यार्थी त्या रस्त्यामध्ये भेटले की पाटील सर आणि देशमुख सरांना विसरत नाही. संस्था प्रमुखांना विसरतील, पण ज्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य, ज्ञानदान केलेलं आहे असे शिक्षक ते कधी विसरू शकत नाही. तर असं प्रामाणिक काम करणारे शिक्षक ही आता काळाची गरज आहे. कारण सरांनी सांगितलं की शिक्षक आता 7वा वेतन मिळतोय, मग नंतर पुढे थोड्या दिवसांनी 8वा वेतन सुद्धा येईल. आणि जे काही मूल्य आहेत, बरोबर, ती मूल्य सर्व शिक्षकांनी अशीच देशमुख सरांसारखी, पाटील सरांसारखी प्रामाणिकपणे द्यावी असं मी इथे मला माझ्या मनात येतं. आणि त्यांनी सुंदर कविता संग्रह केलेला जो पाहिला, मी वाचला, तो मलाही खूप आवडला. त्यातल्या भरपूर छान कविता मला आता सरांनी ज्या ज्या कविता इथे म्हणून दाखवल्या त्या सर्व मला आवडलेल्या होत्या. मी तोच विचार करत होते की एखादी कविता आपण इथे वाचून दाखवावी, परंतु सरांनी खूप सुंदररित्या सर्वच वर्णन व्यवस्थित केलं. आणि जे काही लोंढे सरांनी खरंच सुंदर असं, हो, आईवरची, आणि हे खूप सुंदर प्रस्तावना सरांनी केली, खूप छान. आणि जेव्हा जेव्हा देशमुख सर बोलतात किंवा भेटतात मला, तर नेहमी ते त्यांच्या विचारांची देवाणघेवाण आमच्यामध्ये होत असते. इथे कोणतंही संस्था प्रमुख, अध्यक्ष असं नातं नाही, एक बहीण भावाचं नातं आमचं आहे. तर माझे मोठे बंधूप्रमाणे मी त्यांना समजते. अनेक असे प्रसंग येऊन गेले की जेव्हा सरांनी संस्थेच्या ज्या काही आई होत्या, माझ्या संस्थापिका अध्यक्षा होत्या, त्या वारल्यानंतर कैलासवासी शैलाताई रतन माळी स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून जेव्हा डॉक्टरांची निवड झाली, डॉक्टर प्रवीण देवरे, तेव्हा सरही त्या कार्यकारिणीवर सर
देशमुख सरांची निवड करण्यात आली होती. त्यांची एक सामाजिक तळमळ, त्यांच्यामध्ये समाजात आपणही काहीतरी समाजातील विविध घटकांवरती काहीतरी लिखाण करावं, कविता करावी असे त्यांचे जे विचार तेव्हापासून होते. प्रत्येक निवेदनात किंवा विविध विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात, विविध जयंती पुण्यतिथ्या या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये ते त्यांची चारोळ्या किंवा त्यांच्या कविता सादर करीत होते. त्यामुळं खूप सुंदर हा काव्यसंग्रह त्यांनी इथे आज प्रकाशित केला आणि आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित झालो. सर्व पाहुणे, सर्व आप्तेष्ट आणि सर्व शिक्षक वृंद या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. सरांचे मी मनपूर्वक असं अभिनंदन करते. आणि त्यांनी आईवरती माझ्या लिहिलेली कविता होती ती वाचते. अंधकार असलेल्या घरात दिवा लावता लावता आपला दिवा मालवला, पण आपल्या दिव्याने निर्माण झालेले तेज घराघरात दिसते आहे. अनाथ गरिबांच्या घरीही आज सरस्वती आणि लक्ष्मी पाणी भरते आहे. तर आई वडिलांचं हे असंच महान कार्य, जे काही आमच्या संस्थेविषयी त्यांची असलेली आत्मीयता ही कायम अशीच राहू दे असे मी या प्रसंगी बोलते. आणि संयोजकांनी इथे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अत्यंत मोजक्या शब्दामध्ये आज आपलं मनोगत अध्यक्षांनी इथं व्यक्त केलं आणि ज्या पद्धतीने त्यांनी सरांबद्दल सुद्धा सांगितलं की मोठ्या भावाप्रमाणे आपल्या संस्था चालकांशी सुद्धा त्यांचं नातं आहे. हा एक फार मोठा आयुष्यामधली एक अचिव्हमेंट अशी म्हणता येईल. आता आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळत आहोत. ज्येष्ठ कवी आरती प्रभू यांनी जसं लिहून ठेवलंय की नको नको म्हणताना गंध गेला रानावाला, तसं इतका वर्ष 30 वर्ष लिहिलेल्या कविता अधूनमधून कुठेतरी कधीतरी प्रकाशित होत होत्या, त्याचा गंध रसिकांपर्यंत पोहोचत होता. पण आता पुस्तक रूपाने या कविता आपल्याला सर्व काळ उपलब्ध असतील. हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर आपण इथे दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधू शकता. तसंच आपल्याला कार्यक्रमानंतर सुद्धा व्यवस्था केलेली आहे. यानंतर मी गौरव देशमुख यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपला आभार प्रदर्शन करावं. पुस्तकाची मात्र 100 रुपये किंमत आहे. पण आत्ताच पिंगळे सरांनी त्यांच्या ओजस्वी वाणीमध्ये अनेक कविता आपल्यासमोर सादर केल्या आणि त्यानंतर स्मिताताईंनी सुद्धा जी सुंदर कविता ऐकवली त्याच स्वरूपाच्या अनेक सुंदर कवितांनी या काव्यसंग्रहाची शोभा वाढवली आहे. मी आपल्याला नक्की विनंती करेन की जाताना 100 रुपये किमतीच्या या काव्यसंग्रहाची आपण नक्की तो घ्या आणि त्याचं रसग्रहण करा. यानंतर गौरव देशमुख आभार प्रदर्शन. अत्यंत सुंदर अशा कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनाची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आहे. त्याबद्दल संयोजकांचे आभार. श्री व्यंकटेश देशमुख लिखित हा काव्यसंग्रह आज आपल्या उपस्थितीत प्रकाशित झाला. सर्व निमंत्रित मान्यवरांच्या शुभेच्छा या काव्यसंग्रहाला लाभल्या. त्याचबरोबर रसिक मान्यवरांच्या शुभेच्छा या संग्रहाला लाभतील याची मला खात्री आहे. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेच्या अध्यक्षा स्मिताताई वाघ मॅडम आपल्याला लाभल्या. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच ज्यांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले असे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह माननीय श्री वि. दा. पिंगळे सर यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. आपल्या मागे नेहमीच आधारस्तंभासारखे उभे राहणारे महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेचे संस्थापक आदरणीय रतन माळी सर यांचेही मनापासून आभार. तसेच या संपूर्ण प्रवासात सतत आमच्या बरोबर असणारे प्राध्यापक विजय लोंढे सर यांचेही मी आभार मानतो. तसेच ज्येष्ठ कवी आदरणीय मसूदभाई पटेल यांचेही मी आभार मानतो. त्याचबरोबर यशोदीप माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजय शिकरे सर
यांचेही मनपूर्वक आभार. तसेच या कार्यक्रमासाठी झटणारे विद्यालयाचा सर्व स्टाफ, सहकारी, मित्रमंडळ, कार्यक्रमास उपस्थित असणारे सर्व रसिक, स्नेही, ज्येष्ठ व सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. या कार्यक्रमाची 2 सत्र आहेत. हे पहिलं प्रकाशनाचं सत्र होतं. यानंतर बहारदार अशा कवितांचा कार्यक्रम होणार आहे. एक कवी संमेलन होणार आहे. पण त्यासाठी आपल्याला एक 10 ते 15 मिनिटांचा आपण विराम घेत आहोत. त्यामध्ये एक अल्पोपहाराची व्यवस्था सुद्धा इथे केलेली आहे. आणि आपण सर्वांना आग्रहाची विनंती करतो की आपण त्याचा आस्वाद घ्यावा आणि लगेचच आपण कवी संमेलनासाठी इथे उपस्थित असाल. उपस्थित सर्व मान्यवरांना नम्रतेची विनंती आहे. पुस्तक प्रकाशनाचे सुंदर असं सत्र संपल्यानंतर आपल्या दुसऱ्या सत्राच्या म्हणजे 15-20 मिनिटाचा जो अवधी आहे त्या अवधीमध्ये आपण आपल्या अल्पकालाची व्यवस्था केलेली आहे. आपण सर्वांनी अल्पकालाचा आस्वाद घेऊन अगदी 15 मिनिटात परत आपल्या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे आणि त्यानंतर आपलं दुसरं सत्र लगेच सुरू होईल. बंद करायचं का रे? पॉज करायला लागेल ना आपल्याला. परत चालू होणार आहे.